अरे वेदू, तू कालच तर मुंबईवरून आला होतास ना, आता कुठे चाललायस? अरे हो, काय करणार, बॉसचा फोन आलेला, अर्जंट बोलवलंय. काय करणार आता. बरं तू का थांबलास अजून गावाला? तुझं एवढं चांगलं शिक्षण झालंय, चल माझ्यासोबत मुंबईला. मस्त एसी मध्ये बसून कमवशील 25-30 हजार रुपये. या गावात काय राहिलंय, चल मी जॉब देतो तुला. अरे ते सर्व ठीक आहे, पण मी राहणार तरी कुठे? अरे राहायचंच ना, गावाला तुझी एवढी चांगली जमीन आहे, त्याच्यातला एक तुकडा विक ना. मुंबईला चांगला फ्लॅट घेशील आणि तुझा राहायचा प्रश्न पण मिटेल. अरे बोलताना किती सहज बोलून गेलात रे, पण तू ह्याचा कधी विचार केलास का रे? आपल्या जमिनी आपण परप्रांतीय लोकांना विकणार, पण येणाऱ्या भविष्य काळात आपण सणवारी कधी गावी आलो तर आपल्याच घरी आणि आपल्या जमिनीवरती आपण परक्याप्रमाणे राहणार. आणि राहिला प्रश्न शेतीचा, एक लक्षात ठेव, जर येणाऱ्या भविष्य काळात सर्व शेतकऱ्यांनी शेती करणं बंद केलं ना, तर आपण जसं पिझ्झा ऑर्डर करतो तशी आपल्याला भाकरी ऑर्डर करावी लागेल. तर जाऊ दे, तुला नाही समजणार. अरे पण सुटले धागे उरले मागे, उसाचे सुन्या काळजाचे, विरले सारे नशिबी आले.